आता हा नवीन टॉपिक आहे ॲडजेक्टिव्ह. चला मित्रांनो, तर हा इंग्लिश ग्रामरचा चांगला आणि महत्त्वाचा टॉपिक आहे, तो शिकणार आहे आपण ॲडजेक्टिव्ह्ज. व्हॉट आर ॲडजेक्टिव्ह्ज? व्हॉट आर ॲडजेक्टिव्ह्ज? ॲडजेक्टिव्ह्ज आर वर्ड दॅट डिस्क्राईब ऑर मॉडिफाय नाऊन ऑर प्रोनाऊन. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय होते की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय होते की जे नाऊन आणि प्रोनाऊनचं काय करत असते, वर्णन करत असते. आता नाऊन आणि प्रोनाऊनचं वर्णन म्हणजे काय? नाऊन म्हणजे काय होते? नाम. आता त्या नामाचं वर्णन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, कृष्णा इज अ व्हेरी स्मार्ट बॉय. आता कृष्णा काय झालं, मग नाऊन झालं, आणि कृष्णाबद्दल विशेष माहिती कोणी सांगितली? स्मार्ट या शब्दाने सांगितली, म्हणून स्मार्ट काय झाला? ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच काय की ॲडजेक्टिव्ह्ज आर वर्ड दॅट डिस्क्राईब ऑर मॉडिफाय नाऊन ऑर प्रोनाऊन. दे प्रोव्हाइड मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन सच ॲज इट्स साईज, शेप, कलर, एज, ओरिजिन ऑर मटेरियल. ॲडजेक्टिव्ह्ज कॅन टेल अस व्हॉट काइंड, हाऊ मेनी ऑर विच वन. म्हणजे ॲडजेक्टिव्ह काय सांगत असते की एखाद्या नामाबद्दल काय सांगते? विशेष माहिती सांगत असते. म्हणजेच काय की ते नामाबद्दल त्या नामाची साईज, त्या नामाचा शेप, त्या नामाचं एज, त्या नामाचं ओरिजिन काय आहे आणि मटेरियल काय आहे, त्या सर्व गोष्टीबद्दल माहिती कोण सांगत असते? ॲडजेक्टिव्ह सांगत असते. कोणाबद्दल? नामाबद्दल. मग आता फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया की इथे दिलं आहे अ रेड ॲपल. मग आता हे ॲपल कसा आहे बाळा? रेड आहे. ॲपल कसा आहे? रेड आहे. मग आता त्या ॲपलबद्दल माहिती कोण सांगितली आहे? म्हणजे ॲपलबद्दल जास्तीची माहिती, चांगली माहिती कोण सांगितली आहे? रेड या शब्दानं, म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. नंतर बिल्डिंग कशी आहे आपली? टॉल. म्हणून टॉल काय झाला? ॲडजेक्टिव्ह. 3 कार्स. कार कसे आहे? किती आहेत? कार 3 आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ठीक आहे. अँड इंटरेस्टिंग बुक. बुक कसं आहे? इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बुक जर चांगलं आहे, वाईट आहे, पण त्या बुकाबद्दल माहिती सांगत आहे ना विशेष, म्हणून त्याला म्हणायचं आपण ॲडजेक्टिव्ह. म्हणजे काइंड ऑफ ॲडजेक्टिव्ह. आता आपण काय शिकणार आहे? काइंड ऑफ ॲडजेक्टिव्ह. Adjectives can be classified into several types based on the information they provide. Here are the main kind of adjective. मग आता आपण पाहू की ॲडजेक्टिव्हचे काय प्रकार आहे. काय प्रकार आहे ना? तर बघा कोणते आहे? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. पहिले आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, नंतर आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, आणि नंतर आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. मग आता आपण बघणार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. व्हॉट इज मीन बाय ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फीचर ऑफ अ नाऊन. दे आन्सर द क्वेश्चन व्हॉट काइंड. म्हणजेच काय की ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे काय होते? गुण दाखवले जाते. काय दाखवते? नामाचा गुण. मग तो गुण कोणता पण असू शकतो, खराब पण असू शकतो आणि चांगला पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल, अ ब्रेव्ह सोल्जर, अ डिलिशियस केक, अ ब्युटिफुल पेंटिंग. आता बघा, सोल्जर कसा आहे? ब्रेव्ह. सोल्जर कसा आहे? ब्रेव्ह. आणि ब्रेव्ह म्हणजे हुशार म्हणू, त्याला आपण शूरवीर म्हणू. तर त्या सोल्जरबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? ब्रेव्ह. मग तो काय झाला? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. कारण या सोल्जरची क्वालिटी दाखवली आहे, की क्वालिटीबद्दल बोलले आहे की सोल्जर कसा आहे? ब्रेव्ह आहे. नंतर केक कसा आहे रे? डिलिशियस. केक कसा आहे? डिलिशियस. आणि पेंटिंग कशी आहे? ब्युटिफुल. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टीच्या काय दाखवले? इथं क्वालिटी दाखवली. काय दाखवलेली आहे? क्वालिटी. म्हणून हे होणार आहे आपले ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. नंतर आपल्याला पाहायचं आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी इंडिकेट द अमाऊंट ऑफ ऑर क्वांटिटी ऑफ अ नाऊन. दे आन्सर द क्वेश्चन हाऊ अँड मच. आता ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे काय? क्वांटिटी म्हणजे काय होत असते? त्याला म्हणू आपण एक प्रकारचं प्रमाण, की एखाद्या ग्लासमध्ये जर थोडं पाणी असेल तर आपण काय म्हणतो? थोडं पाणी म्हणतो. जास्त असेल तर जास्त म्हणतो, बरोबर ना? म्हणजे त्यामधलं क्वांटिटी दाखवतो आपण. काही शब्द असतात क्वांटिटी दाखवण्यासाठी, ते म्हणजे सम, मच आणि लिटिल. आता शुगर आहे आपल्या, तर आपल्याजवळ आपण शुगर काय म्हणतो? थोडीशी शुगर असेल तर काय म्हणू आपण? सम शुगर म्हणू. वॉटर असेल तर मच वॉटर म्हणू. आणि पेशन्स म्हणू तर लिटिल म्हणू आपण. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवतात? क्वांटिटी दाखवतात. काय दाखवतात? क्वांटिटी दाखवतात. क्वांटिटी म्हणजे समजलं ना? एक प्रकारची, त्याला म्हणू आपण त्यामध्ये असलेलं एक प्रकारचं काय असते? ते प्रमाण असते. ठीक आहे ना? म्हणून आपण याला म्हणून सम, मच, लिटिल हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. सम, मच, लिटिल हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आता शेवटचं आहे आपलं, म्हणजे आजच्या
व्हिडिओमधलं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. मग आता ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर इंडिकेट द नंबर ऑफ नाऊन अँड देअर पोझिशन ऑर ऑर्डर. दे आन्सर द क्वेश्चन हाऊ मेनी ऑर विच वन. आता ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे काय होते की ते विशेषण कोण म्हणजे विशेषणाबद्दल एक ते विशेषण नंबरमध्ये व्यक्त केलं असते. कशामध्ये व्यक्त केलं असते? नंबरमध्ये. फॉर एक्झाम्पल ॲडजेक्टिव्ह ऑफ आता 1 2 3 4 हे नंबर आहे, सेव्हरल आहे, फर्स्ट आहे, 2 आहे, तर हे नंबर झाले. तर त्याचे पण खूप प्रकारचे म्हणजे खूप प्रकार आहे. तर ते आपल्याला सध्या एवढे मोठे शिकायचे नाही आहे. तर बघा, तर 2 ॲपल्स कशी किती आहे ॲपल्स 2 काय झालं मग ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नंतर बुक्स किती आहे? सेव्हरल, तर सेव्हरल काय झालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आणि प्राइस काय आहे? फर्स्ट. प्राइस कसा आहे? फर्स्ट. मग फर्स्ट काय आहे? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. चला एवढं शिकूया आपण बघितलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय ॲडजेक्टिव्ह आणि हाऊ मेनी टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ह. तर देर आर सध्याच्या आपण शिकलेल्या आहे 3 ॲडजेक्टिव्ह. कोणते आहे? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता राहिलेले जे काही आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.